हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा. मी अर्चना, कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज मी बनवणार आहे हक्का नूडल्स. हे हक्का नूडल्स एकदम बाहेरसारखे बनवणार आहे, पण कमी साहित्यामध्ये बनवणार आहे. कारण की सगळ्यांच्याच घरामध्ये प्रत्येक साहित्य अवेलेबल असेल असं काहीच नसतं. त्यामुळे जे असेल साहित्य त्यातच आपण नूडल्स कसे बनवता येईल ते बघणार आहोत. आपल्या घरामध्ये थोडे बहुत बी साहित्य असेल तर त्या साहित्यामधून आपण नूडल्स एकदम टेस्टी कशी बनवू शकतो ते मी सांगितलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या शेवटी मी काही टिप पण दिल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचे नूडल्स कसे झाले होते ते. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकन बटन दाबा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ आले की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. आत्तापर्यंत माझा 500 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण होऊन 600 पर्यंत जातोय. तुम्ही खूपच छान अशी साथ देत आहेत, त्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद. मी असंच कोशिश करत आहे की रोजचा रोज व्हिडिओ टाकावे, पण काही कामं खूप होतात त्यामुळे व्हिडिओ दररोजचा अपलोड करणं होत नाही. त्यासाठी मी तुम्हाला मनापासून माफी मागते. चला तर मग आता मस्त अशी नूडल्सची रेसिपी करूया. रेसिपी खूप छान बनलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आता इथे मी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये अर्धा लिटर पाणी टाकले आहे उकळण्यासाठी. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतले. आता पाण्याला चांगली उकळी फुटणार आहे, म्हणजेच आधण आलं असं म्हणतात, म्हणजे थोडंसं उकळायच्या परिस्थितीत पाणी आलेलं आहे. तर आपण यामध्ये हक्का नूडल्स टाकून घेणार आहोत. त्यातील 2 मसाल्याच्या पुड्या असतात, म्हणजे एक सॉस असतो आणि त्याच्यामध्ये मसाला असतो, तो साईडला काढून घ्यायचा आणि कढईमध्ये असा हक्का नूडल्स टाकून घ्यायचा. आता बघा, मी पाण्यामध्ये हे टाकल्यामुळे, तेल टाकल्यामुळे हक्का नूडल्स एकमेकाला चिटकणार नाही. आणि नूडल्स उकळून घेतानाच त्यामध्ये मी मीठ पण टाकून घेतलेलं आहे मगाशी. थोडंसं मीठ चवीनुसार जर टाकलं, म्हणजे मीठ बरोबर टाकलं ना, आपल्याला नूडल्स करताना मीठ टाकायची गरज पडणार नाही. त्यामुळे थोडंसं मी मीठ जास्तच टाकले आहे. आता हे जे नूडल्स आहेत ना, आपल्याला कसे शिजवून घ्यायचे म्हणजे आता चांगलं उकळू द्यायचं आणि यामध्ये हळूहळू हे जे नूडल्स आहेत ना सुट्टे होतात. आणि थोडेसे सुट्टे झाले आणि थोडेसे हलकेसे मऊ झाले की गॅस बंद करून घ्यायचा, म्हणजे नूडल्स असे एकदम जास्त चिकट होणार नाही आणि तुटल्यासारखे होणार नाही. आता हे नूडल्स मस्त असे सुट्टे झाले आहेत पाण्यात. थोडेसे आपण याला शिजवून घेणार आहोत, म्हणजे फक्त 5 मिनटं. उकळी आली की 5 मिनटं थोडेसे उकळू द्यायचे आणि पुन्हा नंतर गॅस बंद करून द्यायचा. आणि हाताने असे बघायचे नूडल्स उचलून की मऊ झालेत का. मऊ झाले असले लगेच समजतं नूडल्स कसे शिजले आहेत ते. कारण की जास्त कच्चे पण ठेवले ना तर ते टेस्टी लागणार नाही. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शिजवून घ्यायचे. आता हे नूडल्स शिजले आहेत, गॅस बंद केला आहे. आता मी चाळणीमध्ये नूडल्स काढून घेतले आणि त्यामध्ये थोडंसं परत तेल ओतून देणार आहे. आता तुम्ही बघू शकता हे नूडल्स एक असे लांबी केले तर तुटत नाही आहेत. आता ते साईडला ठेवून दिले मी नूडल्स. आता आपण कढईमध्ये नूडल्सला फोडणी देऊया. इथे मी 2 चमचे तेल ओतून घेतले कढईमध्ये. तेल छान असे कडक गरम होऊ द्यायचे, म्हणजे त्यामध्ये आपल्याला भाज्या तळून घेता येतील. तळून म्हणजे फोडणीच द्यायची भाज्याची, तळायचे नाही आहेत. सुरुवातीला इथे मी गाजर टाकून घेणार आहे, म्हणजे गाजर सुरुवातीला टाकलं ना लवकर मऊ होतं, म्हणजे बाकीच्या भाज्या जास्त शिजवायची गरज पडत नाहीत.
गाजर थोडंसं असं तेलामध्ये, कडकडीत तेलामध्ये टाकून घ्यायचं. अशा प्रकारे गाजर झालं की मग थोडंसं त्यामधील कच्चापणा जातो. त्यामध्ये आता मी शिमला मिरची टाकली. गाजर 2 होते बारीक कट करून घेतलेले आणि शिमला मिरची पण 2 होती कट करून घेतल्यात. आता व्यवस्थित तेलामध्ये मस्त शिजू द्यायचा. नूडल्सला भाज्या जास्त अशा शिजू द्यायच्या नाहीत. थोड्याशा अर्ध्या कच्च्या तेलामध्ये झाल्या की लगेच दुसरी भाजी टाकून घ्यायची. आता इथे मी पत्ताकोबी बारीक चिरून घेतलेली आहे लांबकी. ती पण आता आपण मिक्स करून घेऊया. बघा, फक्त थोडंसं गाजर थोडंसं जास्त शिजवून घ्यायचं. बाकी भाज्या तेवढ्या जास्त शिजवायच्या नाहीत. शिमला मिरची पण एकदम हिरवी दिसते. आता मी इथे बीन्स पण टाकून घेतलेत. पत्ताकोबी, बीन्स आणि शिमला मिरची जास्त अशी शिजवू द्यायची नाही. थोडंसं गाजरच जास्त शिजवू द्यायचं. प्रत्येक भाजी 2 मिनिटं परतली की लगेच दुसरी भाजी टाकून घ्यायची, म्हणजे त्याची टेस्ट तशीच राहते. नूडल्स करताना कधीही भाज्या पूर्णपणे शिजलेल्या टेस्ट लागत नाहीत. थोड्या अर्ध्या कच्च्या छान लागतात. त्यामुळे जास्त शिजवायच्या नाहीत भाज्या. आता आपण त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट आहे, मी ते सर्व टाकून घेतले. थोडीशी अर्धा चमचा शेजवान चटणी पण टाकून घेते. आता ही मिक्स करून घेते शेजवान चटणी आणि अद्रक लसूण पेस्ट. व्यवस्थित मिक्स झाली आहे. आता त्यामध्ये टोमॅटो केचप टाकून घेते. सर्व सॉस आणि सर्व भाज्या एकत्र छान अशा मिक्स करून घ्यायच्या. एकदम टेस्टी अशा मिक्स झाल्या आहेत भाज्या. आता हे नूडल्स घेतलेले आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. मस्त असे नूडल्स शिजले आहेत. एकमेकाला अजिबात चिटकत नाहीयेत नूडल्स. असे नूडल्स जर केलात तुम्हाला तर बाहेरून ऑर्डर करायची गरजच पडणार नाही. त्यामुळे घरीच आपण असे नूडल्स तयार करूयात. आता 2 काटा चम्मच घ्यायचे आणि अशा प्रकारे नूडल्स मिक्स करून घ्यायचे. उलटण्याने व्यवस्थित असे नूडल्स मिक्स होत नाही. त्यामुळे काटा चम्मच घेऊन अशा प्रकारे नूडल्स मिक्स करून घ्यायचे. गॅस हा मीडियमच ठेवायचा नूडल्स करताना, नाहीतर जास्त फास्ट केला तर भाज्या पण खाली चिटकतील आणि नूडल्स पण चिटकणार, हाताला पण पोळणार. गॅस हा मीडियमच ठेवायचा, म्हणजे नूडल्स हळूहळू शिजतील. आता त्यामधील शिजत असताना भाज्या पण थोड्या शिजतील. फास्ट गॅस असेल तर एकदम शिजणार. आता जो सुरुवातीला आपण मसाला आणि सॉस काढून ठेवला होता तो मी टाकून घेत आहे. पॉकेटमध्ये जो सॉस निघतो तो पण टाकून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडासा मसाला निघतो तो पण टाकून घ्यायचा. आपण यामध्ये एक्स्ट्रा मसाला काहीच टाकलेला नाही. जो हक्का नूडल्समध्ये मसाला निघतो तो आणि बाकीचे सॉस टाकलेले आहेत आणि भाज्या टाकल्या आहेत. एक्स्ट्राचा गरम मसाला किंवा लाल तिखट किंवा हळद हे काहीच टाकलेलं नाही नूडल्सला. आता वरून कच्ची कोबी पण टाकून घेऊया थोडीशी आणि ती मस्त अशी मिक्स करून घेऊया. आता तुम्ही लुक बघू शकता नूडल्सचा. एकदम बाहेरसारखे नूडल्स वाटत आहेत. अशा प्रकारे एकदा नूडल्स करून बघा. तुमचे नूडल अगदी बाहेरच्या सारखेच दिसणार आणि टेस्ट पण तशीच लागणार आहे. एकदम स्वादिष्ट असे नूडल्स तयार झाले आहेत माझे. तुम्हाला मी उचलून दाखवते. गरम लागते हाताला तरी पण तुमच्यासाठी मी उचलून दाखवले. एकदम परफेक्ट असे नूडल्स तयार झाले आहेत. आता त्यामध्ये मस्त शेजवान चटणी घालायची 1 चमचाभर आणि मस्त सर्व करून घ्यायचं. अशा प्रकारचे जर आपण घरीच नूडल्स बनवलो तर बाहेरचं मुलं खायला मागणार नाही. त्यामुळे मस्तपैकी मुलांची तब्येत पण छान राहणार आहे
आणि बाहेरचं खराब वस्तू पोटात जाणार नाहीत मुलांच्या. आता आपण नूडल्स करताना घ्यावयाची काळजी बघूया. नूडल्स शिजवताना सुरुवातीला पाण्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं. म्हणजे आपण नूडल्स पाण्याला उकळी आल्यावर टाकलं ना तर नूडल्स एकमेकाला चिटकणार नाहीत. आणि त्यानंतर ज्यावेळेस नूडल्स शिजवताना पाण्याला उकळी फुटायला लागते आणि ज्यावेळेस नूडल्स सुट्टे होतात तर नूडल्स सुट्टे झाल्यापासून 5 मिनिटच नूडल्स शिजवून घ्यायचे. त्यापेक्षा जास्त शिजवून घेतलात तर नूडल्स तुटतात आणि असे चिकट एकदम होतात, भातासारखे होतात नूडल्स. त्यामुळे फक्त नूडल्स सुट्टे झाले की 5 मिनिटच उकळून घ्यायचे आणि उकळल्याच्या नंतर लगेच चाळणीत काढून घ्यायचे आणि नळाखाली लगेच धुवून घ्यायचे. म्हणजे नूडल्स एकदम सुटसुटीत सळसळीत एकदम मोकळे होतात. अशा प्रकारे जर नूडल्स केलात ना तुम्हाला कोणीच म्हणणार नाही की तुमचे नूडल्स एकदम घरच्यासारखे झालेत. तुम्हाला म्हणणार की तुम्ही ऑर्डर केले होते का नूडल्स. खरंच सांगते, एकदा अशा प्रकारे रेसिपी करून बघा आणि मला सांगा तुमची रेसिपी कशी झाली होती ते. तुम्हाला माझ्या चॅनलवर कोणत्या रेसिपीचा व्हिडिओ बघायला आवडेल ते पण मला कॉमेंटमध्ये सांगत जा. आणि तुम्हाला जसे व्हिडिओ आवडतात तशा प्रकारे मी व्हिडिओ करायचा प्रयत्न करेन. त्यासाठी मला कॉमेंट करत जा आणि सांगत जा. आणि व्हिडिओमध्ये काही चुका असतील तर त्या पण सांगत जा. म्हणजे मला हळूहळू व्हिडिओमध्ये सुधारणा करता येईल. तर चला मग आता आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.